नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे. माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. मागील तासिकेत आपण पाठ क्रमांक 3 भाग विक्री यामधील भाग वाटपाच्या विविध तरतुदी आणि सर्वसाधारण तत्वे पाहिली होती. या तासिकेमध्ये आपण त्या संबंधित विविध संकल्पना की जसे भाग प्रमाणपत्र, भाग हस्तांतरण असे विविध संकल्पना जाणून घेणार आहोत. तर आपण या बघूया पीपीटीच्या सहाय्याने. घटक 2 भांडवल उभारणीमधील पाठ क्रमांक 3 भाग विक्री. भाग प्रमाणपत्र हा खूप महत्त्वाची संकल्पना आता आपण पाहणार आहोत. भाग प्रमाणपत्रावर विविध प्रकारचे प्रश्न हे प्रश्नपत्रिकेत पूर्वीही विचारले आहेत आणि यापुढेही विचारले जाऊ शकतात की जसे भाग प्रमाणपत्रावर एखादी छोटी टिपा द्या येऊ शकते किंवा भाग प्रमाणपत्रावर खाली विधाने सकारण स्पष्ट करा अशा प्रकारचा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे भाग प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचे आहे. आपण जाणून घेऊया की अर्थ भाग प्रमाणपत्र एवढे महत्त्वाचे का आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जेव्हा एखादा भागधारक भाग खरेदी करतो तर त्या जे भाग खरेदी केले आहेत त्या भागाचा मालकी हक्क त्याच्याकडे आहे हे सिद्ध करणारे प्रमाणपत्र, हे सिद्ध करणारा दाखला हे देणे बंधनकारक आहे. प्रत्येक कंपनीने जेव्हा कंपनी भागाची विक्री करते तेव्हा प्रत्येक कंपनी हे बंधनकारक आहे की कंपनीने भाग प्रमाणपत्र हे भागधारकांना द्यायचे आहे. याचा अर्थ आहे हे कंपनीने वाटप केलेला दस्तावेज आहे. हा दस्तावेज का म्हणजे काय तर हे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामध्ये कंपनीच्या संचालक मंडळांची म्हणजे संचालकांची सही असते, तसेच कंपनीच्या चिटणीसांची सुद्धा सही असते, म्हणूनच याला म्हणतात दस्तावेज. आणि जे धारक कंपनीच्या विशिष्ट संख्यांच्या समभागांचे मालक आहेत त्यांना भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा आहे. याची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. जर सभासदत्वांबाबत काही वाद उद्भवल्यास भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. म्हणजेच काय तर सभासद एखादा भागधारक हा सभासद आहे की नाही, मग याचा पुरावा काय तर भाग प्रमाणपत्र हा त्याचा पुरावा हा ग्राह्य धरला जातो. की कंपनीकडे जरी कंपनी स्वतःचं काही दस्तावेज किंवा स्वतःचे कंपनीचे काही रजिस्टर किंवा कंपनी काही नोंद करत असेल तरी सुद्धा भाग प्रमाणपत्र हेच पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. भाग प्रमाणपत्र हे कंपनीच्या कॉमन सील खाली इश्यू केलं जातं आणि याच्यावर कंपनीच्या दोन संचालक मंडळातील 2 संचालकांची सही असते. तसेच याच्यावर कंपनीच्या चिटणीसाची सुद्धा यावर सही असते. कंपनी भाग प्रमाणपत्र सर्व भाग वाटपादारांना व भाग हस्तांतर स्वीकृतांना प्रदान करते. म्हणजेच भाग प्रमाणपत्र हे कोणाला प्रदान केले जातं तर भाग वाटपादारांना, तसेच भाग हस्तांतर जेव्हा होतं तेव्हा स्वीकृतांना हे प्रदान केलं जातं. म्हणजे जो भाग खरेदी करतो त्याला सुद्धा भाग प्रमाणपत्र हे कंपनीतर्फे दिले जातं. कुठल्या भागांवर भाग प्रमाणपत्र दिलं जातं तर हे अंशतः किंवा पूर्णदत्त भागांसाठी दोन्हीही भागांसाठी हे प्रमाणपत्र दिलं जातं. आता आपण भाग प्रमाणपत्र कशा प्रकारे दिसतं किंवा कशा प्रकारे त्याच्यामध्ये बाबी समाविष्ट केलेल्या असतात, लिहिलेल्या असतात, कंपनीने नमूद केलेल्या असतात त्या आपण बघणार आहोत. प्रथमतः सर्वात वरती भाग प्रमाणपत्राच्या सर्वात वरती कंपनीचे नाव, कंपनीचा नोंदणी कार्यालयाचा पत्ता आणि कंपनीचा CIN नंबर, म्हणजेच कंपनीचा नोंदणीकृत केलेला नंबर त्याला म्हणतात CIN नंबर, कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर, कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर. देन त्याच्यानंतर डाव्या साईडला कंपनीच्या सभासदांचा नोंद क्रमांक हा लिहिलेला असतो, नमूद केलेला असतो. त्यानंतर त्याच्या शेजारी सभासदाचे नाव असते. कंपनीचे भाग हे सभासद संयुक्तरित्या किंवा दोघं जण सुद्धा मिळून सभासद घेऊ शकतात. त्यामुळे सभासदाचे नाव किंवा सभासदांचे नाव हे याच्यानंतर असतं. त्यानंतर त्याच्या खाली डाव्या साईडला भागाचे स्वरूप हे काय आहे, कुठल्या प्रकारचा भाग आहे हा त्याचे स्वरूप असते. भागांची संख्या किती आहे, 100 आहे, 500 आहे, 1000 आहे, ती भागांची संख्या नमूद केलेली असते. आणि तसेच भागांचे व्यवच्छेदक क्रमांक म्हणजेच काय डिस्टिंक्ट नंबर्स, हाऊ टू आयडेंटिफाय,
भागांना कसे ओळखायचे म्हणून प्रत्येक भागाला स्वतःचा एक नंबर दिलेला असतो, तो क्रमांक इथे लिहिलेला असतो, भागांचा व्यवच्छेदक क्रमांक. त्यानंतर उजव्या साईडला तुम्ही बघू शकता इथे भाग प्रमाणपत्र क्रमांक हा सुद्धा नमूद केलेला असतो. हे प्रमाणपत्राचा क्रमांक इथे नमूद करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर भागावर भरलेले शुल्क, किती भागावर शुल्क भरलेले आहे या भागधारकाने ते सुद्धा नमूद केलेलं असतं. आणि त्यानंतर सर्वात शेवटी प्रमाणपत्राचा सर्वात शेवटी उजवीकडे कंपनीचा शिक्का तसेच 2 संचालक आणि चिटणीसाची स्वाक्षरी असते. आता आपण बघणार आहोत भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी, म्हणजे प्रत्येक कालावधी आणि कोणास दिले जाते हे दोन्ही आपण बघणार आहोत. कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सर्व सभासदांना भाग प्रमाणपत्र दिले जाते. म्हणजेच कधी तर घटनापत्र जेव्हा तयार केले जाते, जेव्हा कंपनी ही रजिस्टर्ड होते, जेव्हा कंपनीची नोंद होते, तेव्हा घटनापत्र तयार केलं जातं. मग घटनापत्रकावरचा शेवटचा जो घटना क्रमांकाचा मुद्दा आहे त्याच्यावर सह्या करणं हे फार गरजेचं असतं. आणि त्या सह्या कोण करतं? तर प्रवर्तक किंवा सभासद जे आहेत कंपनीचे ते करतात. मग त्या सभासदांना सुद्धा कंपनीने भाग प्रमाणपत्र देणं आवश्यक बंधनकारक आहे. आणि ते कधी द्यायचंय? तर कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत. कंपनी जेव्हा स्थापन होते त्याची तारीख नोंदवली जाते आणि त्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत ते प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. दुसरा आहे भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत. कोणाला? तर भाग वाटप केले असल्यास भाग वाटपदारांना. मग जेव्हा कंपनी भाग वाटप करते त्यानंतर तेव्हा ती जी कार्यपद्धती आहे ती संपल्यानंतर त्या संपायच्या आधी 2 महिन्याच्या आत कंपनीला भाग प्रमाणपत्र हे भाग वाटपदारांना म्हणजेच भागधारकांना द्यावे लागते. जरी त्यांचे भाग हे अंशतः किंवा पूर्णतः असतील तरी सुद्धा कंपनीला भाग प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. हस्तांतराच्या अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत. हस्तांतरण झाल्यास हस्तांतर स्वीकृत्यास म्हणजे जो भाग खरेदी करतो, खरेदी विक्री व्यवहार जो होतो त्यालाच म्हणतात हस्तांतरण. किंवा कंपनी किंवा एखादा भागधारक बक्षीस म्हणून त्याचे भाग दुसऱ्याला देऊ शकतो, त्याला सुद्धा हस्तांतरणच म्हणतात. पण अशा वेळेस जेव्हा दुसऱ्याच्या नावाने जे भाग केले जातात, जो ते भाग स्वीकृत करतो, स्वतः घेतो, त्यालाच म्हणतात स्वीकृत्यास. त्या भागाचे भाग प्रमाणपत्र हे 1 महिन्याच्या आत दिले जाते. भागाचे संक्रमण म्हणजेच काय? तर एखाद्या भागधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर अशा वेळेस त्याच्या वारसदारास भाग प्रमाणपत्र दिले जाते. ते सुद्धा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत कायदेशीर वारसास त्या भाग प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर आपण बघणार आहोत भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही लक्षात ठेवायचे की आपण भाग प्रमाणपत्र कधी देणार आहे कंपनी? जेव्हा कंपनी भौतिक स्वरूपात भाग वितरण करणार आहे तेव्हाच कंपनी भाग प्रमाणपत्र देणार आहे. जर कंपनी डीमॅट स्वरूपात म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जर भाग देत असेल तर भाग प्रमाणपत्राची गरज नाही. त्यावेळेस कंपनी भाग प्रमाणपत्र देत नाही, कारण की भाग हे डीमॅट स्वरूपात असतात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात आणि त्यामुळे तिथे भाग प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. आपण बोलत आहोत ते भौतिक स्वरूपात भाग वाटपाबद्दल. तेव्हा भाग प्रमाणपत्र भौतिक स्वरूपात म्हणजेच काय? पेपर फॉर्म मध्ये, डॉक्युमेंट फॉर्म मध्ये भागपत्रक आहे, भाग प्रमाणपत्र आहे. मग अशा वेळेस काय होऊ शकतं? तर भाग प्रमाणपत्र हे खराब होऊ शकतो, फाटू शकतो किंवा कंपनीस परत केले असल्यास किंवा ते हरवले, नष्ट झाले तर कंपनीच्या भागधारकाने ते सिद्ध करायला पाहिजे की माझे भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे. आणि अशा वेळेस जर त्यांनी ते सिद्ध केले तर कंपनी नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत भागधारकाला देते. कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांनाच नक्कल भाग प्रमाणपत्र देऊ शकते. फक्त नोंदणीकृत भागधारकांना म्हणजेच
कंपनीच्या रजिस्टरमध्ये ज्या भागधारकांची नोंद आहे, कंपनीच्या रजिस्टरमध्ये ज्या भागधारकांचे नाव, पत्ता, त्यांनी किती भाग खरेदी केले आहेत याची सगळी नोंद आहे, त्यांनाच म्हणतात नोंदणीकृत भागधारक. आणि अशांनाच फक्त नक्कल भाग प्रमाणपत्र दिले जाते. हे नक्कल भाग प्रमाणपत्र आहे हे ठळकपणे नमूद करावे लागते. म्हणजेच ओरिजिनल किंवा खरे भाग प्रमाणपत्र आहे त्याच्यावर कुठलंही असं लिहिलेलं नसतं, पण जेव्हा नक्कल भाग प्रमाणपत्र हे कंपनीकडून दिले जाते कुठल्याही कारणास्तव यापैकी, तेव्हा त्या भाग प्रमाणपत्रावरती ठळकपणे नक्कल भाग प्रमाणपत्र डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट म्हणून नमूद करावे लागते. फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीने नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. काही वेळेस असं होतं की एखादी कंपनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने विविध भागधारकांना नक्कल प्रमाणपत्र देते आणि भांडवल उभारते, पण असे जर दृष्टीस आल्यास त्या कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. आता आपण बघणार आहोत भाग प्रमाणपत्राची नक्कल ही कशा प्रकारे दिली जाते, त्याची काय कार्यपद्धती आहे. ती छोटी एक कार्यपद्धती आहे भाग प्रमाणपत्राची नक्कल देण्याची. प्रथम म्हणजे जर ते हरवल्यास किंवा गहाळ झाल्यास ही कार्यपद्धती अवलंबली जाते. जर ते फाटलेल्या स्वरूपात जरी असेल तरी सुद्धा ही पद्धती अवलंबायची गरज नाही, पण भाग प्रमाणपत्र जर हरवल्यास, गहाळ झाल्यास तर ही कार्यपद्धती अवलंबावी लागते. प्रथम आहे कंपनी वर्तमानपत्रास नोटीस देते. शोधकर्त्याला ते असल्यास परत करण्यास सांगते. जर काही ठराविक कालावधीत कंपनीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास शोधकर्त्याकडून कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. म्हणजेच काय तर प्रथम वर्तमानपत्रास नोटीस देणं की असं भाग प्रमाणपत्र या नंबरचं, या क्रमांकाचं, हे भाग असलेलं, या कंपनीचं, याचं नाव असले, भागधारकाचं नाव असलेलं प्रमाणपत्र हरवलं आहे किंवा गहाळ झालं आहे आणि शोधकर्त्यांनी ते परत करावे. आणि काही ठराविक कालावधीनंतर जर कंपनीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही, ते भाग प्रमाणपत्र परत मिळालं नाही, तर अशा वेळेस कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, भागाचे हस्तांतरण. भागाचे हस्तांतरण तसं बघितलं तर खूप सोपं आहे की त्याचं नावच सांगते. हस्तांतरण म्हणजेच काय तर एका भागधारकाकडून दुसऱ्या भागधारकाकडे भागांचे हस्तांतरण, भाग देणे म्हणजेच काय करणे, भागाचे हस्तांतरण. भागाची मालकी एका भागधारकाकडून दुसऱ्याला देणे म्हणजेच भागाचे हस्तांतरण. स्वेच्छेने भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण होय किंवा भागाचे मालकीकरण हे दुसऱ्याला, मालकी हक्क दुसऱ्याला देणे. सभासद पैशांसाठी किंवा भेट म्हणून भागाचे हस्तांतरण करू शकतो. प्रत्येक भागधारकास भाग हस्तांतरणाचा हक्क आहे. हा तर हक्क कंपनीचाच एक वैशिष्ट्य म्हणून आहे की भाग हस्तांतरण हे कंपनीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तसेच प्रत्येक धारकास सुद्धा हा हक्क, अधिकार हा दिलेला आहे भाग हस्तांतरणाचा. आणि सार्वजनिक कंपनी मुक्तपणे भागांचे हस्तांतरण करू शकते, पण खासगी कंपनी मुक्त हस्तांतरणावर बंदी किंवा निर्बंध आहेत. सार्वजनिक कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतरित होतात, पण खासगी कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतरित होत नाहीत. आता आपण पाहणार आहोत भागाच्या हस्तांतरणामधील काही मुद्दे. धारक हस्तांतरणासाठी अर्ज करून त्यासोबत भाग प्रमाणपत्र हस्तांतरण शुल्क जमा करतो. म्हणजेच आपण हे सगळं हस्तांतरणाची ही छोटीशी एक कार्यपद्धती आहे किंवा त्याच्यातल्या काही संकल्पना आपण बघणार आहोत. तर हे कधी होतं, जेव्हा भाग हे भौतिक स्वरूपात असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे बघणार आहोत की भाग जेव्हा भौतिक स्वरूपात असतात तेव्हा भाग प्रमाणपत्र असतं, आणि तेव्हा जर भाग हस्तांतरण करायचं असेल तर भागधारकाला अर्ज करून त्यासोबत भाग प्रमाणपत्र हस्तांतरण शुल्क जमा करावे लागते. जे भागधारक भागाचे हस्तांतरण करतो त्यास हस्तांतरक म्हणजेच ट्रान्सफरर असे म्हणतात, आणि भागांचे हस्तांतरण ज्याला करावयाचे त्यालाच हस्तांतरिती म्हणजेच ट्रान्सफरी असे म्हणतात. आणि त्याच्याकडे असलेल्या भागांचे अंशतः किंवा पूर्ण हस्तांतरण तो करू शकतो. म्हणजे एखाद्या भागधारकाकडे 500 भाग आहेत तर 500च्या 500 तो भाग
एखाद्याला बक्षीस देऊ शकतो किंवा विकू शकतो, किंवा 500 पैकी 200 भाग विकू शकतो, 300 स्वतःला ठेवू शकतो. म्हणजेच त्याच्याकडे असलेल्या भागांचे अंशतः किंवा पूर्ण हस्तांतरण तो करू शकतो. सभासद नोंद वहीमध्ये नोंदणी झाल्यानंतरच हस्तांतरण पूर्ण होते. सभासदांची जी नोंद वही असते की ज्यामध्ये सभासदांचे पूर्ण तपशीलवार ही नोंद असते की सभासदाचं नाव काय, किती भाग आहेत, किती भागाचे त्याचा नंबर काय, क्रमांक काय आहे, त्यांनी किती पैसे भरलेत, कुठल्या प्रकारचे भाग आहेत, कधी त्याला भाग विकलेत, कुठल्या तारखेला विकलेत, हे सगळी सविस्तर नोंद, तपशीलवार नोंद ही त्या वहीमध्ये असते. आणि जर भागधारकाने त्याचे भागाचे हस्तांतरण केले तर त्या नोंद वहीमध्ये सुद्धा काही तपशील हा जो तपशील आहे त्याच्यामध्ये बदल करावे लागतात. आणि म्हणूनच जेव्हा या नोंदवहीमध्ये बदल केले जातात तेव्हाच भागाचे पूर्ण हस्तांतरण झाले असे म्हणता येते. भागाचे हस्तांतरण डिपॉझिटरी पद्धतीमध्ये कसे होते विद्यार्थी मित्रांनो? तर डिपॉझिटरी पद्धती अंतर्गत भागांचे हस्तांतरण देय रक्कम मिळाल्यानंतर संगणकीय पद्धती आपोआप केली जाते. इथे कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र किंवा हस्तांतरण शुल्क लागू होत नाही. डिपॉझिटरी पद्धतीमध्ये जी डीमॅट शेअर्स आहेत किंवा डीमॅट भाग आहेत, इलेक्ट्रॉनिक भाग आहेत, त्यांचे जर हस्तांतरण करायचे असेल तर जेव्हा देय रक्कम मिळते, एखाद्या वेळेस समजा हा भागधारक आहे आणि त्यांनी 500 भाग विकले तर 500 भागांचे जे मूल्य आहे जे त्याच्या खात्यात जमा होणार तेव्हाच त्या भागांचे हस्तांतरण झाले असे म्हटले जाते. भाग दाखला हस्तांतरणासाठी प्रत्यक्ष स्वरूपात मुद्रांक शुल्क भरावे लागते, परंतु डीमॅट स्वरूपात कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. भाग हस्तांतरण नाकारणे. भाग हस्तांतरण नाकारणे हा अधिकार कोणाला आहे विद्यार्थी मित्रांनो? नक्कीच संचालक मंडळाला हा अधिकार दिलेला आहे. हस्तांतरणाचा अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत नाकारण्याची सूचना कारणासह संचालक मंडळ पाठवते. भागधारक भाग हस्तांतरण नाकारल्याची सूचना मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये अपील करू शकतात. म्हणजेच काय तर काही वेळेस असं होतं की भाग हस्तांतरणामध्ये भौतिक स्वरूपात जेव्हा काही अर्ज केला जातो किंवा भाग प्रमाणपत्र हे कंपनीला द्यायचे असते, अशा वेळेस काही राहिलं असेल किंवा एखादा अर्ज चुकीचा भरला असेल, तो पूर्ण भरला नसेल, तर अशा वेळेस भाग हस्तांतरण नाकारले जाऊ शकते. त्याची कारणं आपण बघणारच आहोत. तर अशा वेळेस ते भाग हस्तांतरण संचालक मंडळ नाकारू शकते. पण ते नाकारलं आहे, भाग हस्तांतरण नाकारलं आहे हे संचालक मंडळाने अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत हे भागधारकाला कळवावे लागते. आणि जर भागधारकाला हस्तांतरण करायचेच असेल तर तोही नाकारल्याची सूचना मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच NCLT मध्ये अपील करू शकतो. जर भागधारकास सूचना मिळाली नसेल, जर संचालक मंडळाने 30 दिवसाच्या आत भागधारकाला कुठलीही सूचना दिली नाही नाकारल्याची, तर सार्वजनिक कंपनी असल्यास 90 दिवसात आणि खाजगी कंपनी असल्यास 60 दिवसात तो NCLT कडे अपील करू शकतो. काही कारणे आता आपण बघणार आहोत. संचालक मंडळ खालील कारणांसाठी हस्तांतरण नाकारू शकते. भागधारकांकडून हस्तांतरणासंबंधी नियमावलीतील तरतुदींचे पालन न केल्यास, जी काही नियमावली आहे हस्तांतरणासंबंधी त्या तरतुदीचे पालन न केल्यास. दुसरं म्हणजे हस्तांतरण अर्ज कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे नसल्यास. हस्तांतरणाचा जो अर्ज आहे तो पूर्णपणे भरलेला पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत, ज्या काही अटी दिलेल्या आहेत त्यांनी मान्य करून ते पूर्ण भरणं हे गरजेचं आहे. हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र नसल्यास आणि ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागांवर धरणाधिकार असल्यास, अशा भागांवर काही कर्ज घेतले असल्यास अशा भागांचे हस्तांतरण नाकारू शकते. हस्तांतरणाचे प्रकार. कोरे हस्तांतरण. कोरे याचा अर्थ काय तर जेव्हा भागधारक हस्तांतरण अर्जावर सही करून हस्तांतरितीच्या नावाशिवाय तो हस्तांतरीला भाग प्रमाणपत्रासोबत हस्तांतरण करतो त्यास कोरे हस्तांतरण असे म्हणतात. कोरे म्हणजे काय की ज्याच्यावर
फक्त सही आहे, ज्याच्यावर कोणतंही नाव नाही, त्यालाच म्हणतात कोरे. याची विक्री सोपी असते म्हणून हे कोरे हस्तांतरण हे बऱ्यापैकी वापरले जाते. भौतिक स्वरूपात जर भाग असतील तर पुढील धारक कितीही वेळा पुढे विक्री करू शकतो, कितीतरी वेळा तो, कारण की त्याच्यावर नाव नाहीये. कोरे हस्तांतरणामध्ये त्याच्यावर नावच नाहीये हस्तांतरण अर्जावर, त्यामुळे कितीतरी वेळा त्या भागांचे सोप्या प्रकारे विक्री होऊ शकते. पुढील धारक कितीही वेळा पुढे विक्री करू शकतो. अर्ज धारण करणाऱ्यांना या संदर्भातील मुद्रांक शुल्क द्यावे लागत नाही आणि हस्तांतरणदारास सर्व अधिकार भागधारकाप्रमाणेच असतात. दुसरा प्रकार आहे बनावट हस्तांतरण, फोर्ज ट्रान्सफर. बनावट म्हणजे काय तर बनावट स्वाक्षरी. जेव्हा हस्तांतरणकर्त्याची स्वाक्षरी ही बनावट असते तेव्हाच त्याला म्हणतात. कंपनी असे हस्तांतरणाची नोंदणी करू शकत नाही म्हणून त्याला म्हणतात बनावट हस्तांतरण. जर स्वाक्षरीच बनावट असेल तर अशा प्रकारचे हस्तांतरण कंपनी करू शकत नाही. भागाचे संक्रमण. आता आपण बघितलं होतं भागाचे हस्तांतरण. भागाचे हस्तांतरण म्हणजेच काय तर भागधारक स्वतःच्या स्वीकृतीने भागाचे हस्तांतरण करतो, त्यालाच म्हणतात. कधीही कोणालाही भागाचे हस्तांतरण करू शकतो, त्यालाच म्हणतात भाग हस्तांतरण. भागाचे संक्रमण हे त्याच्या विरुद्ध आहे. याच्यामध्ये सुद्धा भागाची जी काही मालकी हक्क आहे ते दुसऱ्याला दिले जातात, पण हा दुसरा तिसरा कोणीही व्यक्ती नसून हा भागधारकाचा वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधी असतो. सो आता आपण बघूयात भागाचे संक्रमण. भागाचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागाचे हस्तांतरण होणे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कायद्याच्या तरतुदीनुसार भागाचे हस्तांतरण. भागाचे हस्तांतरण म्हणजे काय तर स्वीकृतीने स्वतःच्या इच्छेने जेव्हा भाग दुसऱ्याला दिले जातात, विकले जातात किंवा बक्षीस दिले जातात त्याला म्हणतात हस्तांतरण. पण कायद्यानुसार कायद्याच्या तरतुदीनुसार जेव्हा भागांचे मालकी हक्क हे दुसऱ्याला दिले जातात त्याला म्हणतात भागाचे संक्रमण. म्हणजेच काय हे संक्रमण कधी होते विद्यार्थी मित्रांनो तर सभासदांच्या भागांचे अन्य व्यक्तीस सभासदाच्या मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने या कारणासाठी हस्तांतरण होते. म्हणजेच काय तर एखाद्या सभासदाचा दुर्दैवाने मृत्यू झाला किंवा एखादा सभासद दिवाळखोर झाला, एखाद्या सभासदाचे मानसिक संतुलन बिघडले तर अशा वेळेस भागाचे हस्तांतरण हे कायद्याच्या तरतुदीनुसार होते. म्हणजेच काय इथे स्व इच्छेने तो भागधारक त्याचे हस्तांतरण करत नाही. भाग संक्रमण ही अनिवार्य कृती आहे. भाग हस्तांतरण ही त्याच्या इच्छेने होते आणि भाग संक्रमण ही अनिवार्य आहे, ही कायद्यानुसार होते. कायदेशीर वारस ही व्यक्ती भाग संक्रमणात पुढाकार घेते. भाग हस्तांतरण पद्धतीत कोण पुढाकार घेते विद्यार्थी मित्रांनो तर भागधारक. आणि भाग संक्रमणामध्ये कोण पुढाकार घेतं तर कायदेशीर वारस व्यक्ती ही भाग संक्रमणात पुढाकार घेते. कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधीने या भागांसाठी काही मोबदला देण्याची आवश्यकता नाही. की जसे आपण भाग हस्तांतरणामध्ये बघितलं की जर भागाची विक्री झाली तर जो भाग खरेदी करतो त्याला त्या भागांचा मोबदला देणे आवश्यक असते. पण इथे भाग संक्रमणामध्ये कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधीने या भागांसाठी काही मोबदला देण्याची आवश्यकता नसते, कारण की ही कायद्याच्या तरतुदीनुसार केलेले हस्तांतरण आहे. दुसरा आहे भाग संक्रमणानंतरही मूळ भागधारकांची जबाबदारी किंवा देयता तशीच सुरू राहते. जर मूळ भागधारकाकडे अंशतः दत्त भाग आहे तर उरलेल्या भागांची मूल्य हे कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधीने देणे गरजेचे आहे, बंधनकारक आहे. म्हणूनच म्हणतात की भाग संक्रमणानंतर मूळ भागधारकाची जबाबदारी किंवा देयता तशीच सुरू राहते. भाग हस्तांतर अर्जाची व मुद्रांक शुल्काची यावेळी गरज नसते. भाग हस्तांतर अर्ज किंवा त्याच्यावरचे मूल्य यावेळी त्याची गरज नसते. पण यामध्ये कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी यांनी स्वतःला त्याचा वारस म्हणून सिद्ध करणे गरजेचे असते. त्यांनी तसे न्यायालयातून त्याची
तशा प्रकारची त्यांनी कारवाई करणे गरजेचे असते आणि ते कागदपत्र त्यांनी कंपनीला जमा करणे गरजेचे असते. भाग संक्रमणामध्ये हस्तांतर कोणाकडे होते? घटना आणि प्रसंग आणि ज्यांना हस्तांतरित होते त्यांना सदस्याचा मृत्यू झाल्यास सदस्याच्या कायदेशीर वारसाकडे भाग हस्तांतरित होते. सदस्याचा मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती असेल तर सदस्याचे पालक यांच्याकडे भाग हस्तांतरित होतात. आणि सदस्य जर दिवाळखोर झाला, त्याच्याकडे काहीच पैसे राहिले नाहीत, तर कोर्टाने नियुक्त केलेल्या अधिकृत प्राप्तकर्ता यांना भाग हस्तांतरित केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फक्त एक बघणार आहोत. मागील तासात आपण बघितलं होतं की हक्क भाग आणि बोनस भाग हे भागधारकांना, समहक्क भागधारकांना दिले जातात आणि त्यामधील फरक हा खूप महत्त्वाचा आहे. तर हक्क भाग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर हक्क भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग वाटप केले जाते आणि कंपनी आपल्या भागधारकांना भाग खरेदीसाठी प्राथमिकता देते, त्यालाच म्हणतात की हक्क भाग. आणि बोनस भाग काय? तर बोनस भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. दुसरा आहे मुद्दा की देय रक्कम. हक्क भाग कंपनी भागधारकांना हक्क भागाची रक्कम द्यावी लागते. कंपनी हे भाग खरेदी करण्याचा अधिकार देऊ करते. म्हणजे प्राथमिकता कंपनी फक्त देती आहे हक्क भागामध्ये, पण बोनस भागामध्ये कुठल्याही प्रकारचे देय रक्कम द्यायची आवश्यकता नसते, कारण की कंपनी हे बक्षीस म्हणून विनामूल्य हे विद्यमान भागधारकांना देत असते. म्हणून भागधारकांना बोनस भाग विनामूल्य दिले जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे देय रक्कम इथे लागत नाही. तिसरा मुद्दा आहे अंशतः किंवा पूर्णदत्त भाग. भागधारकाला भागांसाठी भाग मागणी शुल्क, भाग वाटप शुल्क, कॉल मनी इत्यादी पूर्ण रकमेचा भरणा करावा लागतो. पण तसे बोनस भागामध्ये हे पूर्णदत्त भाग आहेत, म्हणून भागधारकास कोणत्याही रकमेचा भरणा कंपनीकडे करावा लागत नाही. किमान भांडवल उभारणी, नक्कीच की हक्क भागामध्ये भांडवल उभारणी करणे गरजेचे आहे, पण जेव्हा बोनस भाग विनामूल्य देत असल्यामुळे तिथे कोणतेही किमान भांडवल उभारणीची रक्कम गोळा करावी लागत नाही. हक्क भाग त्याग करणे. भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात, कारण की त्यांनी ते विकत घेतलेले आहेत, त्याचे मूल्य कंपनीला दिले आहेत. पण बोनस भाग हे भागधारक त्यांचे बोनस भाग दुसऱ्याच्या नावे करू शकत नाहीत. वाटप करण्याचा हेतू. जेव्हा एखादी कंपनी नवीन निधी उभार करते तेव्हा इच्छेने व ती विद्यमान भागधारकांना त्यांच्या भागधारणेत वाढ करण्याची संधी देते, यालाच हक्क भाग वाटप असे म्हणतात. आणि जेव्हा एखादी कंपनी साठलेला नफा किंवा राखीव निधी विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून देऊ करते, त्याला बोनस भाग असे म्हणतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ क्रमांक 3 भाग विक्री इथे पूर्ण केलेला आहे. यामध्ये आपण विविध संकल्पना भागाविषयी विविध संकल्पना पाहिल्या. भाग वाटपाविषयीच्या विविध तरतुदी, कायदेशीर तरतुदी, तसेच सर्वसाधारण तत्वे, तसेच भाग प्रमाणपत्र, भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमण. पुढील तासिकेत आपण पुढील भाग सुरू करू. धन्यवाद.